मालवणमध्ये महायुतीत शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये उभी फूट पडली। निलेश राणेंनी रवींद्र चव्हाणांवर पैसे वाटपाचा आरोप केला असतानाच राणे बंधू आमने सामने आले। दरम्यान काल झालेल्या सभेत एकनाथ शिंदेंनी निलेश राणेंचं कौतुक केलं असून शिवसेना त्यांच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट केलं। नंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी राणेंमधील वाद अयोग्य असल्याचं सांगितलं। दरम्यान सगळ्या मालवणमधील तापलेल्या राजकारणासंदर्भात शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणेंशी संवाद साधले। आमच्या प्रतिनिधींनी पाहूया। मी सुरुवातीपासून हेच सांगत आलोय की मला सन्माननीय शिंदे साहेबांमुळे आज जे काही मी दिवस बघतोय ते बघतोय। नाही तर आमदार म्हणून तर सोडा, मी तसं राजकारणात पण नसतो। जर ते नसते तर आयुष्यातली दुसरी इनिंग सन्माननीय शिंदे साहेबांमुळे मला मिळाली आणि हे मी माझे उपकार समजतो माझ्यावर त्यांनी केलेले। तर त्यांनी माझ्याबद्दल माझं कौतुक करणं हे मी माझं भाग्य समजतो। सर, काल तुम्ही म्हणाला होतात की आमच्याच कार्यकर्त्यांना तडीपारीच्या नोटिसा दिल्या जात आहेत। आता नोटिसा दिल्या गेल्यात, त्यांना तडीपार केलं, याकडे कसं पाहता? आत्तापर्यंतची जर तुम्ही तडीपारीची प्रोसिजर बघितली तर निवडणुकीपर्यंत तडीपारी असतात। आमच्या लोकांना, जे माझ्या आजूबाजूची लोक आहेत, त्यांना 1-1 वर्षाची तडीपारी दिली आहे। अच्छा, हे जे काही गुन्हे आहेत हे सगळे सार्वजनिक आंदोलनातले गुन्हे आहेत आणि तसेच गुन्हे केलेले भारतीय जनता पक्षामध्ये जवळपास 15 ते 20 लोक आहेत, पण त्यांच्यावर तडीपारीची नोटीस नाही निघाली। माझ्या आजूबाजूच्या लोकांवर तडीपारीची नोटीस निघाली, हे मला सगळं माहिती होतं। ते सगळा दबाव टाकायचा प्रयत्न करतील, कारण का त्यांना हरवायचं आहे, त्यांना एका व्यक्तीला हरवायचं आहे। कोकणात मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर केला जातो आहे निवडणुकीत आणि आमदार निलेश राणेंनी स्ट्रिंग ऑपरेशन करून समोर आणलं, त्यांचं कौतुक करतो असं संजय राऊतांनी म्हटलं। बघा, मी जनतेसमोर हे सगळं ठेवलं, जनतेसमोर मला हे सगळं मांडावं लागलं, कारण का हा बाजार चालू आहे आणि काही लोक, म्हणजे जसे आता मी परत किती लोकांचं नाव, म्हणजे त्यांचं नाव किती वेळा घेऊ, जे कल्चर आणायला बघतात ना सिंधुदुर्गामध्ये, हे रत्नागिरीत कल्चर नाही आहे, हे रायगडात कल्चर नाही आहे, मग तुम्ही सिंधुदुर्गातच का आणलं? तुम्हाला सिंधुदुर्गात असं नेमकं काय घडवायचं? आमची पिढी तुम्हाला फुकट घालवायची आहे का? त्यांना रस्त्यावर आणायचं आहे का? हे साहेब किरकोळ पैसे किती दिवस तुम्हाला हे कामाला येणार आहे? आता माझ्या मारतील मुलं ह्या पैशांवर आणि कसिनोत जातील, दारू पितील, त्या पलीकडे ह्या एक्सेस पैशाचा कुठे वापर होतो? मजाक मस्तीसाठीच होतो। तर आमचं तेच म्हणणं आहे की हा कल्चर, माझं कुठल्या व्यक्तीवर राग नाही आहे, या व्यवस्थेवर राग आहे। तुम्ही हे जे घाणेरडं राजकारण किंवा हे घाणेरडे प्रकार जे तुम्ही सिंधुदुर्गात करताय ना, हे कुठेतरी थांबावेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।